क्रोम ओपन करायचं आहे तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून. ही जी प्रोसेस आहे तर ती करू शकतात तुम्ही. तर सर्वात पहिल्यांदा आपण गुगल क्रोम ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे SBI आशा स्कॉलरशिप. तर सिम्पली आपल्याला SBI आशा स्कॉलरशिप असे सर्च करायचं आहे आणि त्यानंतर पहिली जी वेबसाईट भेटणार आहे आपल्याला, या ठिकाणी आपण पाहू शकतो SBIची ऑफिशियल वेबसाईट आहे. तर त्या SBI आशा स्कॉलरशिपवरती आपल्याला ओके करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात जी स्कॉलरशिप योजना आहे तर ती SBI तर्फे आहे. तर ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात SBI प्लॅटिनम जुबली आशा स्कॉलरशिप 2026. तर हे जे स्कॉलरशिपचे ॲप्लिकेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. तर ही जी स्कीम आहे स्कॉलरशिप तर त्याला प्लॅटिनम जुबली 2026-27 असे स्कीमचे नाव आहे. तर ही जी स्कॉलरशिप आहे तर ती SBI तर्फे SBI फाउंडेशनतर्फे राबवली जाते. तर त्यामध्ये जे बेनिफिट वगैरे घेतलेले आहे तर त्यांची टोटल संख्या वगैरे आहे तर ते दिलेली आहे. SC ST आणि रिझर्वेशनमध्ये असेल फिमेल वगैरे तर त्यांनी जो लाभ घेतलेला आहे तर त्याची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो स्कॉलरशिप एलिजिबिलिटी दिलेली आहे. एलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे आपल्याला. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो जर तुम्ही स्कूल स्टुडंट असाल 9वी ते 12वीला तर तुम्हाला या ठिकाणी तब्बल 15,000 एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. तर ह्या ज्या स्कॉलरशिप आहे या ठिकाणी तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल तर तुमच्यासाठी 75,000 एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. आणि तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्हाला 1.5 लाख एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. आणि मेडिकल जे स्टुडंट वगैरे आहे तर ते तुम्ही असाल तर तुम्हाला 2 लाख एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. IIT स्टुडंट असेल तर 2 लाख आणि जर तुमचं MBAमध्ये ॲडमिशन असेल तर तुम्हाला 5 लाख एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. त्यामुळे जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये शेअर करायचा आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाने जो ॲप्लिकेशन आहे तर तो आपल्याला करायचा आहे. तर फॉर्म कधीपासून कधीपर्यंत आपण अप्लाय करणार आहे तर त्याची डेट वगैरे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे. जर तुम्ही स्कूल स्टुडंट असाल तर या ठिकाणी तुम्हाला जी मिनिमम एलिजिबल क्रायटेरिया दिलेला आहे तर तुम्हाला CGPA हा जो क्रायटेरिया असेल पासिंगचा तर तो तुम्हाला 7.5 लागणार आहे किंवा 75% हे जे तुम्हाला मागच्या वर्षाला मार्क आहे तर ते लागणार आहे. आणि जर तुम्ही SC STमध्ये असाल तर तुम्हाला 10% सूट दिलेली आहे. तर तुम्हाला 65% एवढी जी आहे तर ते मार्क असायला पाहिजे. आणि त्यानंतर तुम्ही दिव्यांग वगैरे असाल तर तुम्हाला 60% एवढे तरी पर्सेंटेज आहे तर ते असायला पाहिजे. त्यामध्ये तुमचं फॅमिली इन्कम आहे तर ते 3 लाखापेक्षा जास्त नको. तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकता. तर यासाठी तुम्ही एलिजिबल डॉक्युमेंट पाहण्यासाठी व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिलेली आहे. रिझर्वेशन वगैरे कोणाला किती रिझर्वेशन आहे तर ते मिळणार आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे. तर डॉक्युमेंट रिक्वायर्ड या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला मार्कशीट जे आहे तर ते 8वीचं लागणार आहे. तुमचा आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आहे तर तो लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला स्कूलमधून बोनाफाईड सर्टिफिकेट आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर तुमचं बँक अकाउंट आहे तर ते SBIचं त्या ठिकाणी लागणार आहे. आणि पासपोर्ट साईज जो फोटो आहे तर तो हे जे ॲप्लिकेशन आहे तर ते करण्यासाठी लागणार आहे. सिम्पली तुम्हाला अप्लाय करण्यासाठी अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा जो क्रायटेरिया आहे तर तो सेम आहे. फक्त या ठिकाणी जे ॲन्युअल इन्कम आहे तर ते 6 लाखापेक्षा जास्त नको. तर अशा पद्धतीने तुम्ही एलिजिबल असाल. SC STला 60% आहे आणि बाकीचे जनरलवाल्यांना त्या ठिकाणी 75% एवढे मागच्या वर्षात जो रिझल्ट असतो तर त्यात आपल्याला मिळालेले पाहिजे पर्सेंटेज. तर तुम्ही या ठिकाणी व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करून जे डॉक्युमेंट आहे तर ते पाहू शकता तुम्हाला काय लागणार आहे. तर तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी 75,000 एवढी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. आणि तुमचं 12वी सेमिस्टरला जे मार्कशीट आहे तर ते तुमचं लागणार आहे. आधार कार्ड आहे, इन्कम सर्टिफिकेट, कॉलेज बोनाफाईड किंवा ॲडमिशन लेटर आहे तर ते लागणार आहे. त्यानंतर जी फी रिसिप्ट असते तर तीसुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे. आणि SBIचं जे बँक अकाउंट आहे पासबुक तर ते लागणार आहे. आणि पासपोर्ट साईज फोटो तर तो त्या ठिकाणी लागणार आहे. आणि अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सिम्पली अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन करत असाल तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला 1.5 लाख एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळेल. त्यानंतर MBBSला असाल तुम्ही मेडिकल फील्डमध्ये तर तुमच्यासाठी सुद्धा जो एलिजिबल क्रायटेरिया आहे तर तो सेम आहे. फक्त तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे तर ते या ठिकाणी चेक करायचं आहे. तुमचं नीटचा स्कोअर कार्ड असेल किंवा 12वीचं मार्कशीट, आधार कार्ड, इन्कम सर्टिफिकेट, मेडिकल कॉलेज बोनाफाईड आणि SBI बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो. तर अशा प्रकारे जे डॉक्युमेंट आहे तर ती सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रेडी करायचं आहे. आणि त्यानंतर हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करायचा आहे. अप्लाय करण्यासाठी सिम्पली आपल्याला व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही व्ह्यू डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्हाला अप्लाय नाव हा जो ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे तर ते क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट करण्यासाठी म्हणजेच रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा फर्स्ट नेम आणि मिडल नेम जे आहे तर ते या फर्स्ट कॉलममध्ये एंटर करायचं आहे. त्यानंतर लास्ट नेम जे आहे तर ते या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे. त्यानंतर आपली जी ईमेल ID आहे तर ती ईमेल ID आपल्याला एंटर करून आपला पासवर्ड जो आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे. क्रिएट पासवर्ड या ऑप्शनवरती क्लिक करून
त्यानंतर आपल्याला कन्सेंट द्यायचा आहे. टिक बॉक्स दिलेले आहे आपल्याला बॉक्स, त्यावरती टिक करून सिम्पली क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जी ॲप्लिकेशन करण्याची प्रोसेस आहे तर ती त्या ठिकाणी करायचं आहे. जसे तुमचं रजिस्ट्रेशन होणार, तुम्हाला साइन इन करण्यासाठी सिम्पली तुमचा ईमेल ID आणि पासवर्ड तुम्ही तयार केलेला आहे, तर तो पासवर्ड तुम्हाला एंटर करून या ठिकाणी साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर जो ॲप्लिकेशन आहे तर तो तुम्ही त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. तर या स्कॉलरशिप फॉर्ममध्ये तुम्हाला 15,000 ते 15 लाखपर्यंत एका वर्षात जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी संपूर्ण माहिती आहे तर ती चेकआउट करून जो ॲप्लिकेशन आहे तर तो करायचा आहे. तर या ॲप्लिकेशन करण्याची जी लास्ट डेट आहे तर ती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ॲप्लिकेशन प्रोसेस करण्याची पद्धत तुम्हाला दिलेली आहे. अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून तुम्हाला जी स्कॉलरशिपची बेसिक इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायची आहे. तुमचा फॉर्म जो आहे तर तो फिलअप झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट आहे सपोर्टिंग, तर ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि टर्म अँड कंडिशन जे आहे तर त्या तुम्हाला ॲक्सेप्ट करून फॉर्म जो आहे तर तो सबमिट करायचा आहे. तर तुम्ही जो फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी सबमिट करण्यासाठी तुम्हाला जी शेवटची तारीख आहे तर ती 4 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा. थँक्यू.